कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मीच तुम्हाला तातडीने बोलून घेतलं कारण ही चिठ्ठी कोणी आणून दिली, कधी आणून दिली काहीच माहित नाही। इथलं सीसीटीव्ही फुटेज असेल ना आपल्याकडे? ऑफकोर्स। हां, आर्या चेक करून घेशील? येस सर। अर्जुन अरे घरच्या सगळ्यांना जीवाची धमकी दिली आहे, म्हणून मला जरा काळजी करू नकोस मॅडम, तुम्ही काळजी करू नका, आम्ही योग्य ती काळजी घेऊ। घरच्यांनी काय बिघडवलंय? मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा। अर्जुन तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर लगेच बोलून घेतलं। ठीक आहे मग, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला काही होणार आणि तुमच्याकडे किंवा तुमच्या कुटुंबाकडे कोणी नजर वर करून जरी बघितलं तरी त्याला तिथंच गाडून ठेवेल। अर्जुन सर, थँक्यू व्हेरी मच। तुम्ही आम्ही दिली हे ऐकून खूप बरं वाटलं। गायतोंडे, मला मॅडमची पूर्ण माहिती पाहिजे, पूर्ण माहिती। इथून पुढे मॅडमची सुरक्षा ही माझी जबाबदारी असेल। येस सर। थँक्यू। माझं कामच आहे मॅडम। आर्या, कलेक्टर मॅडमची सिक्युरिटीमध्ये वाढ केली पाहिजे। कसं हे ड्रग रॅकेट खूप मोठे, त्यांची जीवाला धोका असू शकतो। हो सर। एक काम करा, त्यांच्या घराच्या बाहेर 2 आणि इथं 2 वेपन कॉन्स्टेबल नेमा। हो सर। आणि रेग्युलर फॉलोअप घ्यायचं। मला त्यांच्या सिक्युरिटीमध्ये कसली आयडिया नकोय। हो सर, नक्कीच। आता तुमची एंगेजमेंट झाली म्हणजे ती अजून इनसिक्युअर झाली असेल आणि तिला कोणत्याही परिस्थितीत अर्जुन परत हवा असेल म्हणून चाललंय हे सगळं। त्या दोघांना लांब ठेव, नाही तर तुझं लग्न होण्याआधी अर्जुन आणि अपर्णा जवळ येतील। काय झालं? काही नाही। आर्या, मैत्रीण आय मीन होणारी बायको म्हणून काही विचारू शकते का? अर्जुन अरे मला भीती वाटतेय, म्हणजे तू आणि अपर्णा मॅडम परत काय? परत एकत्र याल का? आणि अशी भीती तुला का वाटते? माहित नाही, पण अर्जुन हे बघ, आत्ताच आपला साखरपुडा झालाय आणि त्या काही ना काही प्रयत्न करत असतील ना। माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण अपर्णा मॅडमवर नाहीये। आणि आता कामानिमित्त तुमचा काही ना काही संबंध आर्या, तुला वाटणारी भीती मी समजून घेऊ शकतो, पण बघ मी असं काही वागणार नाही ज्यामुळे तुला त्रास होईल। माझ्यावर विश्वास ठेव। अर्जुन अरे तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे। मग झालं तर, आणि मी तुला शब्द दिलाय ना। आणि बघ, अजून आपण अपर्णाच्या ऑफिसच्या बाहेर पण नाही पडलो, तरी तुझ्या मनात हा विचार आला, हे चुकीचं नाही का? सॉरी। नाही बघ, सॉरी नको म्हणू, तुला जी भीती वाटते ना ती साहजिक, पण इथून पुढे पण तुझ्या मनात जर असं काय आलं ना तर बोलून मोकळे होत, मनात नको ठेवायचं। हो। काही आलं तरी हो। निघायचं? येस सर। मला ना सेम अशी रील बनवायची। कसली रील? ही ना 4 ठिकाणी फिरून करावी लागते। कसलं भारी ना? अगं मोना, एका रील साठी एवढं फिरणार होय तू? अहो तुम्ही लग्नाच्या आधी फिरतच होता ना? त्याच्यामुळेच तर एवढं कल्याण झालंय। बापू, दिप्या, मला जरा तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, फक्त तुम्ही घाबरून जाऊ नका। म्हणजे काल मला ऑफिसमध्ये एक निनावी चिठ्ठी आली, धमकीची। काय? कसली धमकी? अरे ते मी ड्रग्स माफियांवर कारवाई करायचं ठरवलं ना, त्यातलेच कोणीतरी चिठ्ठी पाठवली आणि ती धमकी अशी होती की तुमच्या परिवाराला जीवाचा धोका आहे। वंसा, म्हणजे मला भी धोका आहे का?
आता तू तिच्याच घरात राहत्या ना? ओ माय गॉड. अहो ऐका ना, मी कोकणात जाऊ का माझ्या मावशीकडे? का ग एवढ्यात घाबरलीस होय? अहो मग बापू. मोना, अगं हेच तर नाही करायचंय आपल्याला. आणि बघा काही झालं तरी हे अमोलला कळू देऊ नका. मोना, अमोलला सांगायचं नाही यातलं काही. हा अगं पण तिथे अमोल बाहेरच खेळत असतो की. अरे हो, म्हणूनच मी पण आता पोलीस प्रोटेक्शन मागवलंय. अर्जुन येतच असेल, त्याची टीम घेऊ. म्हणजे बाहेर काही CCTV कॅमेरे लावायचे असतील तर ते लावून घेऊ. बाकी आपल्या घराची तपासणी होईल. आणि 2 कॉन्स्टेबल पण सतत घराबाहेर असतील. आप्या, अमोलसाठी घाबरलीस का तू? नाही हो बाप, म्हणजे मला तशी काळजी नाही, तुम्ही सगळेजणच आहात. पण तिथे अगं आता फक्त आमच्याच्यानं नाही होणार, पण आता हो, गुंडांनी धमकी दिली आहे ना? अर्जुन, दिदे दाजी आलं. दिप्या, तू दाजी दाजी म्हणू नकोस त्याला. नाही दिदे, मी दाजीच म्हणणार. चला. अरे दीपो, बापू. मोना ऐक ना, अर्जुन घराची तपासणी करणार आहे. अमोलकडे लक्ष दे, त्याच्याने अमोलची भेट होता कामा नये. बरं. आहे. अमोल त्यांना आधीच भेटलाय, त्याच्या काकीला पण भेटलाय. तुम्हाला काहीच माहित नाही हो वंस. दाजी दाजी अहो किती दिवसांना भेटताय. लय भारी वाटलं तुम्हाला भेटून. मला पण वेगळा दिसायला लागला तिकडून. मोठा झालाय तो आता. अर्जुन कसा आहे? ठीक आहे. अरे राहू दे. कसा आहेस? आहे ठीक आहे. काय चिंचुके साहेब, छप्पर केला म्हणायचं की? आता काय वय झाले म्हणलं, जाणारच की. जशी वेळ निघून जाते तशा काही गोष्टी निघून जातात ते जातात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.